नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। मुरबाडमध्ये भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर देवराज होळी यांच्या जनसंवाद यात्रा निमित्त जिल्हा बैठक संपन्न। या बैठकीत माजी सभापती गजानन गोरे यांची अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीसपदी निवड, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा महाराष्ट्र तथा माजी आमदार डॉक्टर देवराज होळी यांच्या जनसंवाद यात्रा निमित्त आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता कस्तुरी निवास माऊली नगर मुरबाड येथे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर देवराज होळी यांच्यासह महाराष्ट्र अनुसूचित जमाती मोर्चा प्रभारी योगेश सागर, मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कतोरे, भाजपा आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक इरनक, ठाणे शहर अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष डॉक्टर ताराचंद पवार, ठाणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष गोविंद भला आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी ठाणे व पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी यांची विविध पदांवर निवड करण्यात आली। यामध्ये शहापूर पंचायत समिती माजी सभापती गजानन गोरे यांची ठाणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार देवराव होळीजी पूर्ण महाराष्ट्राचा आदिवासी जनसंवाद यात्रा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम सुरू केले। यवतमाळचा कार्यक्रम झालाय। आज ते या इथे मुरबाडमध्ये ठाणे जिल्ह्याचा सर्व अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी, सर्व जनप्रतिनिधी पंचायत समितीपासून जिल्हा परिषदपर्यंतचे माननीय आमदार श्री किसनजी कथोरे यांच्या उपस्थितीत आज मुरबाड येथे संपन्न झाला आहे। फार मोठ्या संख्येने जवळजवळ 700-800 आदिवासी बांधव आणि भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज हा जनसंवाद कार्यकर्त्यांची संवाद मेळावा माननीय देवराव होळीजींचा चाललाय। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती आपल्याला द्यावी आणि नंतर किसनजी सभा। या ठिकाणी सर्वप्रथम ठाणे ग्रामीण आणि सर्व आपल्या शहापूर आणि आपल्या भिवंडी कल्याण या जिल्ह्यात ठाणे या जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। म्हणून सगळ्याबरोबर आमच्या आदिवासी बांधवांचं मी अभिनंदन करतो की आदिवासी समाज हा भारतीय जनता पार्टीपासून थोडा दूर होता, तर आता मात्र थोडासा आपला समाज भारतीय जनता पार्टीकडे येऊ घातलेला आहे। त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण माझ्याकडे थोडासा जबाबदारी आदिवासी समाजाला सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने मी पूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण जिल्हे फिरण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहोत आणि हा माझं दुसरा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी की आपल्या सर्वांना माहीत आहे की आदिवासी समाजासाठी फक्त मतासाठी काँग्रेसनं एवढे वर्ष आदिवासी समाज काँग्रेसला मतदान करायचं। आम्ही तेच सांगत आहोत की या राष्ट्राचे या देशाचे राष्ट्रपती आदिवासी समाजाचे राष्ट्रपती बनवलं। आमच्या एवढ्या वर्षानंतरही आदिवासी समाजाच्या राज्यसभेमध्ये कोणत्याही पार्टीने घेतला नाही, पण आमच्या भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेवर सुद्धा मायाताई उन्हातेल्या सुद्धा राज्यपाल राष्ट्रपती एवढ्या मोठ्या आदिवासी समाजासाठी करते। केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना आदिवासी समाजासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी करत आहे, पण आदिवासी समाज
हा आमच्या भारतीय जनता पार्टीतून थोडंसं दूर होऊ घातलेला आहे. त्याला आपण कसा एकत्रीकरण करायचं, 45 जमाती कसा एकत्र येतील आणि भारतीय जनता पार्टीला कसे जोडतील, या दृष्टीने आमचे प्रभारी योगेशजी, आमदार योगेशजी माझ्यासोबत आहेत, किशनजी या विधानसभाचे आहेत, त्यांचंसुद्धा पूर्ण सहकार्य आमच्या आदिवासी मोर्चासोबत आहेत. माझे प्रभारीसुद्धा हे आमचे योगेशजी सागर आहेत आणि त्याच्यामुळेच माझं तमाम ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे, विकासाच्या प्रवाहामध्ये आपण यावं एवढीच विनंती करतो. मध्ये 26 पैकी 11 आदिवासी जमातीचे आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. एकेकाळी हे 14-15 आदिवासी सन्माननीय आमदार आदिवासी समाजाचे हे भारतीय जनता पक्षात होते. आता 3 पक्षाच्या एकत्रित लढण्यामुळे ही संख्या आता आमच्या याच्याकडे 11 म्हणून आली आहे. एकूण राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे एकूण मिळून जवळजवळ 22 आमदार हे 23 आमदार हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. त्यापैकी निम्मे आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आमदार आहेत. त्यामुळे आदिवासी समाज हा भारतीय जनता पक्षाशी जोडला गेला आहे, तो अधिक प्रमाणात जोडावा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजींच्या माध्यमातून घरकुल योजना असो, आदिवासींना शिष्यवृत्ती योजना असो, आदिवासींचे शहरामध्ये असलेले वसतिगृहांची योजना असो, आदिवासींना मेट्रिकोत्तर शिक्षणासाठी आर्थिक लाभाचे विषय असो, आदिवासींचे वनपट्ट्याचा प्रश्न असो, आदिवासी वाडा, तांडा, पाडा याचे रस्त्याचे प्रश्न असो, पाण्याचे प्रश्न असो, देवराव घोडीजींच्या माध्यमातून आणि जसे आदिवासी बहुल असा हा मतदारसंघ किशनजी कथोरेचा मुरबाड आहे. जवळजवळ 17,500 घरकुल या एका मतदारसंघात मंजूर करण्यात आले. हे भारतीय जनता पक्षाचे जनप्रतिनिधी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जो आदिवासींसाठी करणारा कार्याचा एक आढावा आहे तो आज आपल्या समोर ठेवण्यात आला आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आदिवासींच्या या ज्या समस्या असतील, मग ते शहापूरच्या समस्या असतील, भिवंडीच्या समस्या असतील, कल्याणच्या असतील, कल्याण ग्रामीणच्या असतील, मुरबाडच्या असतील, ठाणे शहर ठाणे ग्रामीणच्या असतील, या सगळ्यांना एक आदिवासींचा मोठा मेळावा घेऊन पुढच्या काळामध्ये या सगळ्या समस्यांचं निराकरण करून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत एक भव्य आदिवासी मेळावा करण्याचा या आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आला आहे. माननीय किशनजी आता आपले संदेश पत्रकार महोदयांना देतील. साहेब, आदिवासी गावपाड्यावर जी आदिवासी मुलांचा शिक्षणाचा उच्च दर्जा सुधारण्यासाठी आपण कोणती तरतूद केली आहे का, किंवा सरकारमार्फत नवीन योजना काही आणल्या आहेत का? सरकारच्या ज्या योजना आता अस्तित्वात आहेत त्या सर्व योजना आदिवासींच्या पाड्यापर्यंत, वाड्यापर्यंत, तांडापर्यंत हे घेऊन जाण्याचं काम सुरू केलं आहे. शहरी भागामध्ये सुद्धा नामवंत इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आदिवासी मुलांसाठी काही जागा राखीव करून त्यांना तिकडे शिक्षण देण्यासाठी आणि तिकडे त्यांचे वसतिगृह उभा करण्याचा मनोरथ आणि कार्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या माध्यमातून झाले. आणि मला पूर्ण विश्वास आहे, मग ते ठाणा असो, कल्याण असो, डोंबिवली असो, मुंबई शहर असो, नाशिक असो, किंवा जिथे जिथे आदिवासी वस्ती आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या मुख्य मथकामध्ये, जिल्ह्याच्या शहरामध्ये अशा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्याचे काम सुरू आहे. आणि नामवंत इंग्रजी शाळेमध्ये त्यांना पुढच्या शिक्षणाची सोय दिली जाणार. याच्या पुढे जाऊन मेट्रिकोत्तर आदिवासी जी मुलं शिकतात किंवा ग्रॅज्युएशनसाठी जी आदिवासी मुलं पुढे येतात त्यांना सुद्धा शिष्यवृत्तीची ही योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदिवासी कल्याण योजनेच्या अंतर्गत केली आहे. घरकुलचा एक मोठा प्रवाह, म्हणजे एवढा काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी न पावलेले एवढी घरं आदिवासी समाजाने माननीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांचा सहभागाने घरकुल योजनेच्या मार्फत आदिवासींना घर मिळाले. आज प्रदेशचे आमच्या आदिवासी सर्व समाजाचं नेतृत्व करणारे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे देवरामजी, आमचे मुंबईवरून खास करून या सगळ्या आघाड्यांच्यावर निरीक्षक म्हणून काम करतात ते आमचे आमदार सागरजी, आपण सर्व पत्रकार. आज खरं म्हणजे मी मुरबाडचं खऱ्या अर्थाने भाग्य मानतो की पहिल्यांदा अशा प्रकारची बैठक ही मुरबाड मतदारसंघात घेतली गेली. आणि दुसरा मान, पहिले तिकडे यवतमाळला गेले, दुसरा मान आम्हाला मिळाला, त्याबद्दल तुमच्या देवांची मनापासून आभार मानतो. देशाच्या पंतप्रधानांचा खऱ्या अर्थाने आदिवासींच्याकडे लक्ष पूर्ण केलं आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री तर ज्या ज्या विचारातून पुढे जायचं असतील त्यामध्ये पहिला आदिवासींचा प्रश्न मांडतात
आणि आम्हाला सगळ्यांना सूचना देतात, त्यातूनच ह्या प्रगतीची निश्चितपणे एक आपल्याला कल्पना येईल. आणि म्हणून आदिवासी समाज हा भारतीय जनता पार्टी बरोबर जोडण्यामध्ये निश्चितपणे आता खूप मोठ्यामध्ये प्रवाहामध्ये वाढत चाललेला आहे. आणि अशा प्रकारचे दौरे झाल्यानंतर अजूनही त्यांच्यापर्यंत हा संदेश जाईल की आम्ही कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि कोणाच्या बरोबर जोडलं पाहिजे. आदिवासी समाजाला निश्चितपणे चांगली दिशा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहे आणि तोच फायदा आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या भागात होतोय. आज ही बैठक त्याच विचारातून इथं घेतली गेली. सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं आणि पुढची रणनीती कशी असावी हा विचार खऱ्या अर्थाने आज चांगला विचार केला. खरं म्हणजे आजचा दिवस सुद्धा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने भारतात एक वेगळा आहे. आज 16, 17, 18 देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी जे आज अधिवेशन बोलवलं 3 दिवसाचं, आणि त्याच्यामध्ये केवळ अधिवेशन नाही तर महिलांसाठी 33% आरक्षण हे दिलं जातंय. हे पहिल्यांदा इतिहास घडतोय हा. आणि त्या इतिहासामध्ये आज मला वाटतंय तुमच्या सगळ्यांच्या पायगुणामध्ये ठाणे जिल्ह्यात पण एखादा खासदार आदिवासी तयार होईल असं वाटतंय. आणि आदिवासी महिला होऊ शकेल, काय सांगू शकेल, आमदार तर नक्कीच होईल. त्यामुळं एक चांगल्या विचारातून चांगले विचार भारतीय जनता पार्टीकडून केले जातात आणि त्यामुळं निश्चितपणे नारी वंदना या चांगल्या विचाराचा संकल्प केलेला मोदी साहेबांनी हा मनापासून अभिनंदन करण्यासारखं आहे. भारतीय जनता पार्टी हाच विचार करते की आम्हाला शेवटच्या माणसापर्यंत न्याय मिळावा, देश चांगला मजबूत व्हावा, ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय. आज सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत करतोय. आपण इथं आलात, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. एकच जनसंवाद यात्रेत तुम्ही आदिवासी बांधवांशी संवाद साधला. शहापूर हा ठाणे जिल्ह्यातला मुरबाड असेल, ग्रामीण भाग आदिवासी बहुल तालुका आहे. त्यामध्ये आदिवासींना सगळ्यात मोठी समस्येला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे महिलांना डोळी करून गर्भवती अवस्थेत असताना दवाखान्यापर्यंत जावं लागतं. रस्त्यांची फार मोठी समस्या आहे. या संदर्भात आपल्याला काय माहिती मिळेल किंवा यावर काय तुमचं काय असेल? त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी मंत्री अशोकरावजी उईके साहेब आज या ठिकाणी येणार होते, परंतु अनावधानाने त्यांचे काही कामं नसल्यामुळे ते थोडंसं पोस्टपोन केलेलं आहे. या ठिकाणच्या आदिवासी आमचा हा भाग आणि आमचा गडचिरोली भाग सारखाच भाग आहे. त्याच्यामुळे समस्या हे कधी न संपणारी समस्या आहे. पण आदिवासींसाठी आता पांदण रस्ते केलेले आहेत, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना केलेल्या आहेत, एवढ्यासारखे रोड आहेत. 100% काही BR, ODR, MDR, आता तर पांदण रस्ते हे संपूर्ण योजना महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असेल की ज्या शेतशिवारामध्ये जाण्यासाठी रस्ते, जे गावामध्ये जोडणारे रस्ते नसते, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संपूर्ण रस्ते घेण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती लेवलला, जिल्हा परिषदला सगळ्यांना दिलेल्या आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये संपूर्ण होईल. धन्यवाद. शहापूर जिल्हा परिषद म्हणजे गटामध्ये आपण आत्ता तिथे सांगितलं की तिथे 0 आपले सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य. यासाठी आपली काय रणनीती असते? त्याच्यासाठीच रचना त्याच्यासाठीच रचना निश्चितपणे त्याच्यात चांगली प्रगती होईल. पक्का यावर 100% जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला निश्चितपणे होणारच. हे सगळे आमच्या आहेत ना. 100% प्रगती होईल. तुम्हाला सोडायचा कुठून जातो? ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.